नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. गुड इव्हनिंग. आज मी तुम्हाला संध्याकाळची देवपूजा आणि संध्याकाळचा आजचा जेवणाचा मेनू दाखवणार आहे. संध्याकाळ झाली की घरात सगळ्यांना भूक लागते. मग पटकन चविष्ट काय बनवायचे याचा विचार सुरू होतो. आजच्या जेवणासाठी मी ठरवलं आहे गट्ट्याची भाजी आणि जिरा राईस आणि गरमागरम पराठे. खूप सोपा पण खूप टेस्टी असा मेनू आहे. सगळ्यात आधी आपण गट्टे तयार करून घेऊ. यासाठी मी एका भांड्यामध्ये बेसन घेतले आहे. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, थोडंसं अजवाईन आणि थोडंसं तेल घातलं. हे सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यात दही घातलं आणि दही घालून मी त्याचा मऊसर असा थोडंसं तेल टाकून, मोहन तेल टाकून त्यामध्ये त्याचा मस्त असा घट्ट मी गोळा करून घेणार आहे. पिठामध्ये पाण्याचा वापर न करता मी दह्यामध्येच ते चांगलं असं घट्टसर मळून घेत आहे. थोडं थोडं जेवढं लागेल तेवढं आपण दही घालून त्याचा छान असा घट्टसर गोळा बनवून, म्हणजे ना घट्ट ना जास्त नरम असा घट्टसर गोळा मळून मी छानपैकी तो घेणार आहे. आणि त्यानंतर त्या गोळ्याला रेस्ट करण्यासाठी मी थोडा वेळ ठेवून देणार आहे. त्यानंतर मी आपलं वाटण बनवण्याचं सुरू करणार आहे. आता बघा ह्या गोळा किती छान आणि मस्त, जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं आपल्याला पाहिजे तेवढं आपण त्यामध्ये दही घालून घ्यायचं. पाण्याचा वापर मी यामध्ये केला नाही. तुम्ही पाणीही वापरू शकता, पण मी दह्यानेच मळलं त्यामुळे त्याला खूप छान टेस्ट पण येते आणि दह्यामुळे छान खुसखुशीत ते आतून पण छान होतात. असे कडक लागत नाहीत गट्टे, म्हणून मी दही वापरलेलं आहे. बघा आता ते छानपैकी मस्त असा त्याचा गोळा झालेला आहे. त्याला मी आता थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. थोडं तेल लावून एका बाजू साईडला ठेवून देणार आणि त्यानंतर मी वाटणाची तयारी चालू करणार आहे. मस्त असा घट्ट गोळा तयार झालेला, ना घट्ट ना नरम असा छानपैकी गोळा तयार झालेला आहे. आता आपण थोडा वेळ त्याला रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि वाटणाची तयारी करूया. वाटणासाठी मी पहिल्यांदा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व वाटण काढून घेणार आहे. हा राजस्थानी पदार्थ आहे. आमच्या शेजारी भरपूर मारवाडी लोक राहतात आणि ते लोक ह्या गट्ट्याची भाजी बऱ्याच वेळेला बनवतात. मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडची खाल्लेली आणि खूप छान, आणि त्यांची बनवण्याची पद्धत एकदम राजस्थानची तिकडची टिपिकल पद्धत असते. ते खूप सुंदर आणि मस्त बनवतात. मी पण बऱ्याच वेळेला खाल्लेली आणि आमच्या शेजारी आहेत आंटी, त्यांच्याकडनं मी ती रेसिपी पण विचारून घेतलेली. मी बऱ्याच वेळा एकदा दोनदा बनवलेली आहे, तर मी म्हटलं आज तुमच्याशी मी शेअर करीन ही रेसिपी. म्हणून यासाठी मी ही रेसिपी मुद्दाम बनवली आहे आणि माझ्या मुलीला पण ही रेसिपी खूप आवडते. यासाठी मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व वाटण, जे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व मिक्सरला थोडंसं जाडसर अशी पेस्ट बनवून घेणार आहे. एकदम बारीक पेस्ट करायची नाही. एकदम बारीक पेस्ट केल्यानंतर त्याची ग्रेव्ही एवढी चांगली लागत नाही, म्हणजे चांगली लागत नाही. त्यासाठी थोडीशी अशी जाडसरच पेस्ट बनवायची असते. आणि मी बऱ्याच वेळा बनवली, मी अशीच बनवते भाजी. खूप छान आणि मस्त टेस्टी होते. बघा याचं वाटणाचं थिकनेस बघा कसा आहे, म्हणजे जाडसरच आहे. अरबट चरबट असं आपण वाटतो ना, त्या प्रकारामध्ये हे वाटून घ्यायचं आहे. आता हे गट्टे उकडायसाठी मी गरम पाणी करायला ठेवून देणार आहे. गॅस पेटवून गरम पाणी करायला ठेवून देणार. थोडा वेळ पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी ते गट्टे जे आपण बनवून घेणार आहोत ते टाकणार आहे. आता तोपर्यंत पाण्याला उकळी यायला मी ठेवून देते आणि त्यानंतर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी आता गट्टे बनवून घेणार आहे. पोळपाट घेतला, पोळपाटवर थोडंसं पीठ घेऊन त्याचे असे लांबट असे, जसे आपण चकुल्या बनवतो, चकुल्या थोड्या पातळ बनवतो, पण हे असे जाडसर थोडेसे असे मी गोळे बनवून घेणार आहे. लांब असे लांबट असे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर ते लांबट केलेल्या गोळ्या मी पाण्यामध्ये सोडून देणार आहे. आणि तोपर्यंत इथे आता मी तेल टाकलं आहे. तेलामध्ये राई, जिरं, थोडंसं हिंग टाकला आणि त्यामध्ये ते जे मी मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं वाटण केलेलं होतं ते टाकून घेतलं आणि चांगलं एक
चांगलं मिक्स करून हलवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, हळद, काळं तिखट, धनिया जिरा पावडर सर्व असं टाकलं आहे आणि त्याला सारखं व्यवस्थित तेलामध्ये चांगलं परतून घेत आहे. परतल्यामुळे ते मसाला चांगला शिजतो आणि त्याला तेल सुटतं. आता हे बघा चांगलं असं वाटण असं चांगलं तेलामध्ये परतल्यामुळे खूप छान असं परतलं गेलं आहे आणि मसाले जळू नये म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे आणि पाणी टाकून मी थोडा वेळ झाकण लावून तसंच ठेवून देणार आहे की त्याला बाजूने तेल सुटतं आणि मसाले पण चांगले शिजतात आणि मसाले चांगले शिजल्यामुळे भाजीला चांगली टेस्ट पण येते. तोपर्यंत इकडे बघा आता माझे गट्टे छानपैकी बॉईल झालेले आहेत आणि गट्टे बॉईल झाले कसे ओळखायचे तर त्याला असे फोडे फोडे सारखे येतात. हे बघा इथे वरती फोडे फोडे सारखे आलेले आहेत. आता मी गट्टे छानपैकी माझे बॉईल झालेले आहेत, मी ते बाजूला करून ठेवले आहेत आणि हे पाणी आपण तसंच ठेवायचं आहे की ते आपल्याला गट्ट्याच्या भाजीमध्ये वापरता येतं. आता मसाल्याला पण छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि आपण हे गट्टे आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. गट्टे खूप छान आतून शिजलेले आहेत आणि एकदम असे कडक नाही झाले, सॉफ्ट झालेले आहेत, खूप छान झालेले. आता हे पाणी मी गट्ट्याचं उकडलेलं पाणी मी आपल्या मसाल्यामध्ये टाकून छानपैकी एकजीव करून घेते आणि छान परतून घेते आणि त्यानंतर हे जे गट्टे आपण बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते त्यामध्ये मिक्स करून घेते. गट्ट्याची भाजी खूप सुंदर आणि मस्त झाली होती, छान टेस्टी झाली होती. गट्ट्याच्या भाजी बरोबर आज खाण्यासाठी मस्तपैकी पराठे बनवले होते, जिरा राईस बनवला होता आणि आजचा मेनू इतका अप्रतिम आणि सुंदर झाला होता, सगळ्यांना इतका आवडला, खूप छान झाला होता. सगळ्यांनी खूप आनंदाने आणि चवीने सर्व जेवण संपवलं आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. गट्ट्याची भाजी खूप सुंदर आणि साधी सिंपल भाजी आहे, खूप छान होते. लास्टला मी गट्ट्याच्या भाजीमध्ये थोडंसं गॅस बंद करून मंद आचेवरच दही घातलं, त्यामुळे ते फुटत नाही आणि भाजी बघा किती सुंदर आणि मस्त झाली होती. इतकी छान आणि सुंदर, थोडीशी कोथिंबीर आणि वरनं कस्तुरी मेथी टाकून छानपैकी भाजी एकदा दोनदा परतून घ्यायची. त्याबरोबर गरमागरम पराठे आणि जिरा राईस. इतका सुंदर आणि अप्रतिम मेनू. आजचं जेवण खूप छान आणि मस्त होतं. चला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.